मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत विष्णू पुराण। तर आपण बरंच काही पहिल्या 5 अध्यायांमध्ये ऐकलं, आता हे दुसरे 5 अध्यायांमध्ये आपण विष्णूंची सेवा अर्चना ऐकणार आहोत। वैशाख महिन्यामध्ये जेवढे विष्णू भगवानांचे नामस्मरण केले आणि रोज पण आपण विष्णू भगवानांचे नामस्मरण केले म्हणजे आपल्यावर महालक्ष्मी लवकरात लवकर प्रसन्न होते। 2 मिनिटं काढून सुद्धा आपण विष्णू भगवानांच्या स्मरण मात्रने आपली पापे नष्ट होतात आणि महालक्ष्मी आपल्या घरात वास करते, दुःख दारिद्र्य दूर करते। कारण ज्या घरात विष्णू भगवानांचे विष्णू पुराण श्रवण केलं जातं, ओम नमो विष्णवे नमः या मंत्राचा जप केला जातो, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया, ओम तन्नो नारायणाय नमो नमः असे सुद्धा जर आपण बोलले तरी पण आपल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात आणि दुःख दारिद्र्य दूर होते। ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असे सुद्धा जर आपण या मंत्राचा 108 वेळा सकाळ संध्याकाळ जर जप केला तरी आपल्या मनातल्या इच्छा विष्णू भगवान लवकरात लवकर पूर्ण करतात। तर आता आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत विष्णू पुराणाला। श्री गणेशाय नमो नमः। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा व्हिडिओ ऐकत आहात आपली गावाची कमेंट्स नक्की करा। तुमचे बरेच काही कमेंट्स आले आणि त्यांच्यावर मला रिप्लाय नाही देता येत आहे। कमेंट्स भरपूर आलेले आहे। शालिनी भक्तिसागरवर लिंग पुराण खूप छान चालू आहे, तर लिंग पुराण श्रवण करण्याचे करावे आणि ह्या चॅनलला पण तुम्ही श्रवण करण्याचे करावे। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर दोघी चॅनलांना सबस्क्राइब करून घ्या म्हणजे तुम्हाला चांगल्या माहिती मिळतील। तर आता आपण विष्णू पुराणाला श्रवण करूया। श्री गणेशाय नमो नमः। भिन्न भिन्न सृष्टी। मैत्रियांनी विचारले, देव ऋषी पित्तर दानव मनुष्य तीर्थक वृक्ष तसेच जमीन पाणी आकाश यामध्ये संचार करणाऱ्या प्राण्यांची रचना ब्रह्मदेवाने कशी केली। पराशर म्हणाले, मी ते वर्णन करून सांगतो, ते तू सावधपणे ऐक। पूर्वीच्या कल्पामध्ये सृष्टी कशी निर्माण झाली होती त्याचा विचार करीत करीत ब्रह्मदेवांनी अबुद्धीपासून अंधाराने युक्त असलेला सर्ग निर्माण केला। अर्थात त्याने अंधार मोह महामोह तमिश्र अधिच मिश्र अशा पंचपर्वा अविद्या निर्माण केल्या। त्यापासून 5 प्रकारची सृष्टी प्रकट झाली। ब्रह्मदेवाने सुरुवातीस अचल गोष्टीची सृष्टी तयार केली। सृष्टीची निर्मितीचा हा भाग मुख्य सर्ग या नावाने ओळखला जातो। ही अचल सृष्टी कार्यसाधना करण्यास असमर्थ आहे असे पाहून ब्रह्मदेवाने दुसऱ्या सृष्टी प्रकाराची कल्पना केली। हा भाग तिर्यक स्रोता या नावाने ओळखला जातो। या तिर्यक जीव निर्माण झाले। ब्रह्मदेवाने त्यानंतर देवसर्गामध्ये सात्विक जीव निर्माण केले। ही रचना कार्यक्षम झाली आहे असे पाहून त्यास समाधान झाले। त्याप्रमाणेच त्यांनी मायेने मनुष्याची रचना केली। मनुष्य प्राण्यांमध्ये तम व रज गुणांचा उद्रेक प्रामुख्याने होत होता, त्यामुळेच ते दुःखी होते। 5 वैकृत आणि 3 प्राकृत सर्ग आहेत। अशा प्रकारे 8 सर्ग असून सनत कुमारांचा सर्ग 9वा आहे। हे सर्व सर्ग म्हणजे जगाचा मूल हेतू आहे। देव असुर पित्तर व मानव या 4 प्रकारच्या प्रजेची रचना करण्यासाठी ब्रह्मदेव आपल्या शरीराची योजना करतात। त्यांच्या ध्यानाने ती प्रजा उत्पन्न होते म्हणून ती मानस प्रजा होय। अशा प्रकारे सृष्टी उत्पन्न करण्याची इच्छा प्रजापतीने केल्यावर त्याच्यामध्ये तमोगुणाचे प्राबल्य झाले, त्यामुळे त्यांच्या जांगेतून असुर उत्पन्न झाले। त्यानंतर त्यांनी तमोगुणाचा त्याग केला, त्यातूनच रात्र निर्माण झाली, त्यातूनच सत्वगुणाचे प्रारब्ध झाले। तेव्हा त्यांच्या मुखातून सत्वगुणाने युक्त देव निर्माण झाले। जेव्हा त्यांना सत्वगुणाचा त्याग केला तेव्हा तो दिवस बनला, म्हणून रात्री असुरांचा प्रभाव आणि दिवसा देवांचा प्रभाव वाढलेला असतो। नंतर ब्रह्मदेवाने सत्मात्रात्मक नवा देह धारण करून आपल्या बगलेतून पितरांना निर्माण केले आणि तो देहही त्याग केला। त्यापासून संध्याकाळ निर्माण झाली। आता त्यांना रजोगुणाने युक्त नवा देह धारण केला, त्यापासून मानव निर्माण झाले। त्याने या देहाचा त्याग केल्यावर त्यांचे चांदणे बनले। हे मैत्रिया, म्हणूनच संध्याकाळी प्रांतकाळी पित्तर प्रबल असतात। अशा रीतीने 3 गुणांच्या आश्रयाने ज्योत्स्ना रात्री दिवस संध्या ही 4ही स्वरूप ब्रह्मदेवाचे शरीर होय। त्यावेळेनंतर नवीन देह धारण करून ब्रह्मदेवाला भूक व रोगाने ग्रासले। त्यांनी कुरूप दाढी व केस वाढवलेले प्राणी निर्माण केले। तेव्हा ते त्यालाच खायला धावून आले। रक्षात असे प्रभू उद्गारले, त्यामुळे ह्या प्राण्यांचे नाव राक्षस असे पडले। त्यांनी त्यांची प्रवृत्ती इतर प्राण्यांना खाण्याची झाली। त्यापासून प्रभूंचे रक्षण करावयास जे प्राणी निर्माण झाले त्यांनी यक्ष असे नाव पडले। या घटनेच्या वेळीस प्रभूच्या डोक्यावरचे केस गळून खाली पडले आणि तेच पुन्हा त्याच्या डोक्यावर चढले। अशा प्रकारे जे सरपटलेले ते सर्प निर्माण झाले। भुर्या रंगाचे उग्र स्वभावाचे मांसाहारी अशा शरीरापासून गंधर्व उत्पन्न झाले। ते गो म्हणजे वाक्य व गीताचे धयन
म्हणजेच उच्चारण व गायन करीत जन्मले, म्हणून त्यांना गंधर्व हे नाव पडले. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने सृजन शक्तीने प्रेरित होऊन पक्षी, बकरे, गायी, घोडी, हत्ती, हरणी, उंट अशा अनेक प्राण्यांची प्रजा निर्माण केली. त्यांच्यापासून रोमांमधून वनस्पती निर्माण झाल्या. अशा प्रकारे रानटी प्राणी, जलचर, मानासलेले म्हणजे ग्राम्य पशु ब्रह्मदेवांनी निर्माण केले. त्यानंतर त्यांनी ऋग्वेद, गायत्री, त्रिवृत्तस्तोम, रत्नंतर, अग्निष्टोम, यजुर्वेद, पंचदक्ष, त्रिष्टुम, छंदस्तोम, तृहस्ताम, उक्त आपल्या तोंडातून निर्माण केले. तसेच सामदेव, 17 जगती, छंदस्तोम, वैरूप, अधिरात्री याची रचना पश्चिम मुखातून केली. उत्तर मुखातून अनुष्टुम, छंदस्तोम, अथर्ववेद, स्तोम, संस्था, वैरा सृष्टी निर्माण केली. अशा प्रकारे प्रजापतीने आपल्या शरीरातून अनेक सृष्टी निर्माण केल्या. अशा प्रकारे प्रजापतीने आपल्या शरीरातून अनेक लहान मोठ्या सजीवांची निर्मिती केली. स्थावर व जंगम जग रचले. लहान मोठ्या सजीवांची निर्मिती केली. स्थावर व जंगम जग रचले. नित्य अनित्य रचना केली. पूर्वीच्या सृष्टीच्या जशी ज्यांनी कर्म केली होती तशी फळे त्यांना मिळू लागली आणि जशी त्या जीवांना हिंसा, अहिंसा, कोमल, कठोर, सत्य, असत्य असे भाव प्राप्त होऊ लागले आणि त्यातच ते गुरफटू लागले. त्या सर्व सजीवांच्या उपजीविकेसाठी विधात्याने योजना निर्माण करून ठेवल्या. त्यांची कार्य ठरवून दिली. ऋतू बदलल्यानंतर जशी नवीन ऋतूची चिन्हे दिसू लागतात त्याचप्रमाणे नवीन युग सुरू झाल्यावर तरतरचे प्राणी मात्र दिसू लागतात. निर्मितीच्या शक्तीने युक्त होऊन ब्रह्मदेव त्यांची निर्मिती अशा प्रकारे करतात. 4 वर्ण निर्मिती. मैत्री म्हणाले, माणसांना उत्पन्न केल्यानंतर त्यांना कोणत्या गुणांनी युक्त करून ब्रह्मदेवाने वर्णाची रचना केली. पराशर म्हणाले, ब्रह्मदेवाच्या तोंडातून सर्वप्रथम सत्वगुणाने युक्त प्राण्याची जन्म घेतला. त्याच्या छातीपासून रजोगुणाने युक्त प्रजा निर्माण झाली आणि त्याच्या पायापासून तमप्रधान प्राणी जन्मले. हे सर्व मिळून 4 वर्ण बनले. त्यांचे मुख, छाती, पोट आणि पाय यापासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे वर्ण बनले. त्याने यज्ञाने सदित होऊन गेले होते. अशा प्रकारचे यज्ञ आपल्या धर्माशी संलग्न आचरण करणाऱ्या आणि चांगल्या मार्गाने जाणाऱ्या माणसामुळेच फलदायी होतात. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने जी 4 वर्णांची रचना केली होती ती शुद्ध आचरणाने संपन्न, बाधाविरहित कार्य करणाऱ्याने प्रजेची रचना होती. कारण शुद्ध व मन, अंतकरण यामध्ये भगवंत असलेले शुद्ध ज्ञान निर्माण होते. भगवंताच्या कालस्वरूप अंशामुळे या प्रजेत अधर्म घडतो. त्यांच्या त्या तमोमय लोभामुळे थोडे थोडे करून मोठा भयंकर पापाचा साठा होतो. त्यामुळेच त्यांच्या कार्यामध्ये सहज फळ मिळत नाही. सिद्धी क्षीण होतात. ते नाना प्रकारच्या दुःखांनी दुःखी होता. त्यामुळेच त्या माणसांनी झाडे, डोंगर यावर प्राण्यांच्या जवळ निवारा शोधला. नंतर कृत्रिम किल्ले, शहरे आदी रचले. अशा प्रकारे आपल्या रक्षणाची योजना त्यांनी केली. तसेच शेती, हस्तकला अशा उदरनिर्वाहाच्या गोष्टी शोधून काढल्या. हे महामते मैत्री, ज्याच्या अंतकरणात या कालरूप पापबिंदूची वाढ होते आणि जे यज्ञाकडे लक्ष देत नाही ते दुरात्मा अतिशय कुटील मानले जातात. प्रजापतीने अशा प्रकारे निरनिराळ्या प्रकारच्या लोकांची निरनिराळ्या कार्यात योजना केली. त्यांनी सर्व वर्ण आश्रमांना धार्मिक आचरण करण्याचा उपदेश केला. त्यांच्या कर्तव्याचे निरूपण केले. चांगल्या लोकांसाठी त्यांनी चांगले स्थाने व वाईट लोकांसाठी नरकादी वाईट स्थाने योजून ठेवली. पराशर म्हणाले, त्यानंतर प्रजापतीने ध्यान केले. त्यामुळे त्यांच्या देहातून शरीर व इंद्रियांनी युक्त मानस प्रजा निर्माण झाली. त्यांची मानस प्रजा वाढू शकली नाही. तेव्हा त्यांनी आपल्यासारखे मानसपुत्र निर्माण केले. भृगु, पुलस्ती, क्रतू, अंगुरा, मरीची, दक्ष, अत्री, वसिष्ठी मानसपुत्र होय. पुराणात तर या 9 जणांना ब्रह्मदेव म्हटले गेले आहेत. त्यांना ख्याती, सती, भूमी, संबुती, क्षमा, प्रीती, ऊर्जा, अनुसया तसेच प्रसूती या 9 कन्या उत्पन्न केल्या आणि त्या मानसपुत्रांना दिल्या. पण ते संसार कार्य व संतलीला जन्म देणे यामध्ये उदासीन होते. ते पाहून ब्रह्मदेवाला 3 लोकांचे भस्म निर्माण करणे एवढा क्रोध झाला. या क्रोधातून निर्माण झालेल्या ज्वालांच्या मलिकेमुळे सर्व विश्व प्रकाशमान झाले. यावेळी या क्रोधातून आणि त्यांच्या वाकड्या भुवातून अत्यंत तेजस्वी, महाभयंकर, प्रचंड असा रुद्र निर्माण झाला. त्यांचा अर्धा देह नररूपी, अर्धा नारीरूपी होता. ब्रह्मदेवाने त्याला त्याचे शरीर विभुक्त करण्यास सांगितले आणि ते अंतर्धान झाले. तेव्हा त्या रुद्राने आपल्या शरीराची स्त्री व पुरुष असे भाग विभागले आणि नंतर त्यांनी प्रत्येकी 11 भाग करून स्त्री देहाने त्यांना सौम्य, क्रूर, शांत, अशांत, श्यामल, गोर असे भिन्न भिन्न भाग केले होते. आता ब्रह्मदेवाने स्वयंभू नावाच्या आपल्या मानसपुत्राला पहिला मनु बनवले. त्याच्याकडे प्रजापालनाचे कार्य त्याने दिले. शतरूपा नावाच्या नारीने स्वयंभू मनूपासून 2 पुत्रांना जन्म दिला. ते प्रियवत आणि उत्तानपाद होते. तशाच प्रकारे आकृती, प्रसूती या 2 कन्याही निर्माण केल्या. प्रस्तुतीचा विवाह दक्ष प्रजापतीशी, आकृतीचा विवाह रुची प्रजापतीशी झाला.
रुचीला यज्ञ दक्षना नावाचे जुळे झाले. यज्ञ व दक्षना दोघांचा विवाह झाला. त्यांना 12 पुत्र याम या नावाने प्रसिद्ध झाले. दक्ष प्रजापतीने प्रसूतीच्या पोटी 24 मुलींना जन्म दिला. त्यांची नावे अशी: श्रद्धा, लक्ष्मी, धृती, तुष्टी, मेधा, पुष्टी, क्रिया, बुद्धी, लज्जा, वृष्टी, वधू, शांती, सिद्धकीर्ती, ख्याती, सती, संभूती, समृद्धी, प्रीती, क्षमा, संतती, अनुसया, ऊर्जा, स्वदा ही होत. तर ह्या 24 कन्या दक्ष प्रजापतीने 24 मुलींना जन्म दिला. भगवान विष्णूंची अत्यंत भयंकर स्वरूपे म्हणजे मृत्यू, नरक अशी असतात. दक्ष, मरीची, अत्री, भृगू असे जे प्रजापती आहेत त्यांना या विश्वाचे सृष्टीकरण समजावे. मनु आणि त्यांच्या मार्गाने जाणारे पराक्रमी राजे असतात. ते या जगाचे नित्य कारण आहेत. मैत्रीने प्रलयाचा प्रकार विचारला तेव्हा पराशर म्हणाले, ज्या अचिंतनीय स्वरूप असलेल्या भगवान विष्णूंची गती कोठेच संपत नाही. तेच निरनिराळी रूपे घेऊन जग निर्माण करतात, जगाचे रक्षण करतात, तसाच त्यांचा सहारही करतात. सर्व प्राणी मात्राचा प्रलय हा नैमित्तिक, प्राकृतिक, आध्यात्मिक आणि नित्य अशा 4 प्रकारचा असतो. नैमित्तिक प्रलय म्हणजेच बाह्य प्रलय होय. त्यावेळी म्हणजे कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेव झोपतात. नैमित्तिक प्रलय म्हणजे ब्रह्मप्रलय होत. त्यावेळी म्हणजे कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेव झोपतात. सर्व ब्रह्मांड प्रकृतीत जेव्हा विलीन होते तेव्हा त्याला प्राकृतिक प्रलय असे म्हणतात. ज्ञानबलाने योगी परमात्म्यात विलीन होतात. रात्रंदिवस जो प्राणी मात्राचा क्षय होत असतो म्हणजे ते मरत असतात तोच नित्य प्रलय म्हटला आहे. अशा प्रकारच्या प्राकृतिक व दैनंदिन सृष्टी हे भेद सांगितले गेले आहेत. तसेच रोज होणारी प्राणी मात्रांची उत्पत्ती म्हणजे नित्य सृष्टी होय. या सर्व गोष्टींमध्ये सृष्टी स्थिती प्रलयामध्ये वैष्णवी शक्तीचा रात्रंदिवस संसार असतो. सर्व प्राणी मात्रांच्या देहांमध्ये होत राहिलेला असतो. या 3 शक्ती त्रिगुणात्मक आहे. जो मनुष्य ज्याच्यावर यशस्वी आक्रमण करतो तो मुक्त होतो. आता लक्ष्मी महात्मे. तर आज गंगा सप्तमी आहे तर सर्वांनी लक्ष्मी महात्मे ऐकण्याचे करावे. गंगा सप्तमीच्या दिवशी जर आपण गंगाजल आपल्या घरात शिंपडले तर आपल्या घरात जी नेगेटिव्ह ऊर्जा आहे, कोणाची नजर दोष लागले असेल तर ती बाहेर जाते. गंगा सप्तमीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस आपल्या देवघरात एका कटोरीमध्ये गंगाजल घेऊन घ्या आणि त्या गंगाजलाजवळ एक दिवा लावा आणि गंगा मातेची आरती करा आणि हर हर गंगे असे बोलून आपले सर्व पाप दूर करा. पापे मोक्षाची प्राप्ती होते आणि पापे दूर होतात, जळून भस्म होतात. गंगा सप्तमीच्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी गंगा सप्तमीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला लांब वातीचा दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला गंगे मातेचं स्मरण करून तो दिवा अर्पण करायचा आहे. म्हणजे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्ती होईल. कारण पिंपळाच्या वृक्षामध्ये विष्णू भगवानांचा वास असतो, पितरांचा वास असतो. याच्याने आपल्या घरात जर कटकट चालू असेल, वास्तुदोष असेल, ग्रहदोष असेल, मुलं खूप चिडचिड करत असतील तर तो चिडचिडपणा आणि वास्तुदोषपणा, कटकटी सततच्या निघून जातील आणि पितरांना मोक्षाची प्राप्ती होईल. पितरांचा आशीर्वाद राहिला म्हणजे आपल्या घरात धन, धान्य, यश, कीर्ती, मान सन्मान वाढतो. अशा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुम्हाला एक लांब वातीचा दिवा लावायचा आहे. कारण शंकरांनी आपल्या जटेमध्ये गंगा मातेला धारण केलेले आहे. म्हणून तुम्हाला गंगा मातेचे स्मरण करून, विष्णू भगवानांचे स्मरण करून, विष्णू भगवानचा अवतार एक पित्तरच्या रूपामध्ये आहे म्हणून तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली गंगा सप्तमी हा दिवस अत्यंत पवित्र दिवस असतो. आपल्या पापांचे शालन करण्याचा दिवस असतो आणि आपल्या अंघोळीच्या पाण्यात सुद्धा गंगा स्नान म्हणजे गंगा जल टाकून अंघोळ करायची. जर तुमच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ लेट पोहोचला असेल तर परत संध्याकाळी गंगा जल टाकून अंघोळ करा आणि गंगा मातेचं स्मरण करून हर हर गंगे असे अंघोळ करून घ्या आणि गंगा मातेच्या नावाने एक दिवा लावा. असे केल्याने आपले सर्व दुःख, दारिद्र्य, रोग दूर होते आणि आपल्याला चांगले आरोग्याची प्राप्ती होते. तर आज गंगा सप्तमीच्या दिवशी महालक्ष्मीचे चरित्र आलेले आहे तर लक्ष्मी महात्मे करण्याचे, ऐकण्याचे करावे. तर ज्या घरात विष्णू सहस्रनामाचं पठण केलं जातं त्या घरात माता लक्ष्मी सदैव वास करते. ज्या घरात कमलगट्ट्याच्या माळांनी विष्णूंची सेवा केली जाते, माता लक्ष्मींची सेवा केली जाते, तेथे माता लक्ष्मी सदैव वास करते. धन, धान्य, यश, कीर्ती वाढते आणि कमलगट्ट्याचा मणी माता लक्ष्मीला खूप आवडतो. म्हणून कमलगट्ट्याच्या माळेने ओम श्रीम नमः या मंत्राचा किमान 108 वेळा संध्याकाळच्या वेळेस जप करावा. नाहीतर ओम नमो विष्णवे नमः या मंत्राचा जप करावा. नाहीतर ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णू पत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया या मंत्राचा किमान 108 वेळा जर जप केला तरी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते.
होते. आता लक्ष्मी चरित्रेचे महात्म्य आपण ऐकूया. माता लक्ष्मीला दुर्वा अतिशय प्रिय असते आणि माता लक्ष्मीला विष्णू भगवानांची ज्या ज्या घरात जास्त सेवा केली जाते तेथे माता लक्ष्मी सदैव वास करते आणि त्यांच्या सर्व मनोरथ पूर्ण करते, दुःख दारिद्र्य दूर करते आणि कुठून पैसा येत आहे चारी दिशाकडून हे समजू देत नाही. म्हणून विष्णू भगवानांची जास्तीत जास्त सेवा करावी. ओम नमो विष्णवे नमः या मंत्राचा जप करावा. नाही तर ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदया या मंत्राचा जप करावा. ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. ज्या मुला मुलींचे लग्न जमत नाहीये, ज्यांना नोकरी व्यापार मिळत नाहीये, पैसा घरात टिकत नाहीये, त्यांनी जे मी मंत्र सांगितले त्या मंत्राचे जप करावे, म्हणजे घरात लक्ष्मी माता सतत नांदेल. आता आपण मैत्रिणींनी विचारले, हे प्रभू लक्ष्मीची उत्पत्ती कशी झाली? लक्ष्मी मातेच्या क्षीरसागराच्या मंथनाच्या वेळी काय झाले होते? वेळी झाली असे म्हणतात. क्षीरसागराच्या मंथनाच्या वेळी झाली असे म्हणतात. माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनमधून झाली आहे का? तर मला संपूर्ण माहिती सांगा. जर तुम्ही तर म्हणता की दक्षाची मुलगी ख्याती हिच्या पोटी जन्मली माता लक्ष्मी आहे, मग ही क्षीरसागरातून कशी प्रकट झाली? तेव्हा ते भृगू म्हणाले, हे ख्याती यांची मुलगी कशी? तेव्हा श्री पराशर म्हणाले, हे द्विश्रेष्ठा जगन्माता लक्ष्मीचा कधी जन्म नाही, ती तर नित्यच असणारी आहे. भगवान विष्णूप्रमाणे ती सर्व काही व्यापून राहणारी आहे. चारी दिशा आठी दिशाकडून ती येणारी आहे. विष्णू जर अर्थ आहे तर ती वाणी आहे, विष्णू न्याय आहे तर लक्ष्मी नीती आहे, विष्णू बोध आहे तर ती बुद्धी आहे, विष्णू बुद्धी आहे तर ती धर्म होय, विष्णू स्रष्टा आहे तर ती सृष्टी होय, विष्णू बुधर आहे तर ती भूमी होय, तो संतोष आहे तर ती तुष्टी होय, विष्णू आहे तर कामदेवाशी ती इच्छा आहे, ती सतोसती पदोपदी विष्णू भगवानांच्या सोबतच राहते. यज्ञ आहे तर ती आहुती आहे, जर यजमान आहे तर शाला आहे, ती पत्नी आहे तर ती पती आहे तर ती पत्नी आहे, ते युग तर चित्त होय, साम उदगती होय, अग्नी तर स्वाहा होय, ती शिव तर पार्वती होय, सूर्य तर ती तेज होय, चंद्र तर ती त्यांची कांती होय, वायू तर ती त्यांची गती होय, समुद्र तर ती लक्ष्मी माता त्यांची लाट होय, इंद्र तर ती सची होय, यम तर त्यांची पत्नी धुर्मना होय, कुबेर तर ती वृद्धी होय, वरुण तर गौरी होय, कार्तिके तर सेना होय, आश्रय तर शक्ती होय, निमेष तर काष्टा होय, मुहूर्त तर ती कला होय, दीपक तर ती ज्योती होय, वृक्ष तर ती लता होय, दिवस तर ती रात्र होय, वर तर ती वधू होय, नद तर ती नदी होय, ध्वज तर पताका होय, ती लोभ तर तहान होय, राग तर ती रती होय. जास्त काय सांगू? मानव देव दानव वगैरे जेवढे जगात पुरुष आहे तर सर्व विष्णूची रूपे आहेत. स्त्री म्हटले जाणारे सर्व जीव लक्ष्मीची रूपे आहेत. घरोघरी गृहलक्ष्मी पण तीच होय. तर घरोघरी गृहलक्ष्मी या नावाने सुद्धा एक लक्ष्मी माता ज्या घरात जी स्त्री राहते तर ती त्या घराची गृहलक्ष्मी राहते. तर ज्या घरात स्त्रियांचा अपमान होतो त्या घरात माता लक्ष्मी राहत नाही. वारंवार तिला अपमान सहन करावा लागतो तर ती काढता पाय घेते. म्हणून घरोघरीमध्ये जी गृहलक्ष्मी राहते तिचा कधी अपमान करू नये, कधीही तिला बरे वाईट बोलू नये. घरातली गृहलक्ष्मीला आनंदित ठेवावे. घरातली गृहलक्ष्मी जर आनंदित राहिली, जी पत्नी जी बायको आहे ती जर आनंदित राहिली तर तेथे माता लक्ष्मी कायमस्वरूपी 7 पिढ्यांपर्यंत धन आणि धान्य देत राहते. म्हणून घरातली लक्ष्मीला तिचा नेहमी जो मान सन्मान आहे, तिचा मान सन्मान जिची जी जागा आहे त्या जागेवर तिला स्थान द्यावे असे माता लक्ष्मीला सांगितले गेलेले आहेत. तर हे महालक्ष्मीचे महात्म्य होते. आता समुद्र मंथन आणि लक्ष्मी स्तोत्र. तर हे पराशर म्हणाले, हे मैत्री लक्ष्मीची कथा तुला ऐकायची आहे तर महर्षी मरीची यांनी मला सांगितली होती. एकेकाळी भगवान शंकराचे अंश असलेले अवतार महर्षी दुर्वासा ऋषी भूतलावावर हिंडत होते. तेव्हा त्यांना एक विद्याधर भेटला. त्यांच्या हातात एक दिव्य सतानक वृक्षाची फुले होती आणि फुलांची माळ होती. त्या सुंदर माळेच्या श्रेष्ठ वासाने आजूबाजूने वन सुवासिनीने भरून आनंदमयी झाले होते. त्या वासाने उल्हासित झालेल्या दुर्वासा ऋषींनी विद्याधराकडे ती माळ मागितली. त्याप्रमाणे त्यांना त्या विशाल डोळे असलेल्या विद्याधराने ती माला दिली. त्यांना प्रणाम करून तो निघून गेला. ती माला ऋषींनी आपल्या डोक्यावर धारण केली आणि ते तेथून निघाले. थोड्या जावशात त्यांना लोकांचा स्वामी इंद्र ऐरातावर बसून चाललेला दिसला. त्याच्याबरोबर इतर देवदेवताही होते. दुर्वासांनी आपल्या डोक्यावरील ती माळा काढली, गळ्यातील माळा काढली आणि इंद्राकडे फेकली. इंद्राने ती घेऊन ऐरावताच्या मस्तकावर चढवून दिली. ती माळ कैलास पर्वतावर गंगेप्रमाणे दिसू लागली. पण त्या मदाने उन्मत्त झालेल्या हत्तीला त्या
त्या माळेच्या सुगंधामुळे जास्त मध चढला, त्यामुळे आपल्या सोंडेने ती माळ त्याने काढली आणि तिचा वास घेऊन ती जमिनीवर फेकून दिली. आपली माळेची अशी दुर्दशा पाहून दुर्वासा ऋषीला खूप राग आला आणि दुर्वासांनी इंद्राला म्हटले, अरे ऐश्वर्यरूपी मधाने हृदय दूषित झालेले इंद्रा, मी दिलेल्या या दिव्य माळाचे तू अनादर केलास, कदर केली नाहीस तर तुझ्यापासून आजपासून महालक्ष्मी हिरावून जाईल. तू स्त्रीहीन होशील. तुला प्रणाम पण केला, तू मला प्रणाम पण केला नाही, तसेच तू आनंदाने ती माला आपल्या मस्तकावर पण धारण केली नाही. मी दिलेल्या त्या मालेचे मूल्य तू अजिबात समजले नाहीस, म्हणून तुझे तिन्ही लोकातील ऐश्वर्य नष्ट होईल, तुझ्याजवळ लक्ष्मी राहणार नाही. हे ऐकून इंद्र लगेच ऐरावतून खाली उतरला आणि त्यांनी नमस्कार केला, त्यांची स्तुती केली. तेव्हा दुर्वासा म्हणाले, मी अजिबात कृपाळू होणार नाही, माझा अंतःकरण क्षमेला थारा सुद्धा लागणार नाही. गौतम वसिष्ठ अशी ऋषींनी उगाच प्रशंसा केली आणि मग त्यामुळे तुला अहंकार जडलाय, तेव्हा आता तू विनयाने ढोंग करू नकोस असे म्हणून रागावलेले दुर्वासा तेथून निघून गेले. इंद्र देखील ऐरावतावर बसून अमरावतीस गेला. त्यानंतर इंद्राच्या तिन्ही लोकांमध्ये वृक्ष लता वाळून गेला, सर्व जग संपत्ती रहित झाले. यज्ञ होईना, तपस्व्यांना तप, दात्यांनी दान करणे सोडले, सर्व लोक लोभी बनले, सर्व सत्वहीन बनले, तुच्छ पदार्थांची इच्छा करू लागले. सत्व नसेल तेथे गुण नसतात, गुण नसतात तेथे लोकात बल नसते, शौर्य नसते, त्यामुळे त्यांचा आदरही नसतो. असे वर्तन तिन्ही लोकात घडले. तेव्हा दैत्यांनी देवावर आक्रमण केले. या युद्धात अखेरीस इंद्र आणि देवतांचा पराभव झाला. तेव्हा इंद्र वगैरे देव अग्नीच्या नेतृत्वाखाली ब्रह्मदेवाकडे आले. सर्वजण ब्रह्मदेवाला शरण गेले. त्यांची हकीकत ऐकून ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, तुम्ही विष्णूला शरण जा, शरणागत वत्सल विष्णू तुमचे कल्याण करतील. पराशर म्हणाले, ब्रह्मदेव या देवतांना असे म्हटले. तेव्हा ते क्षीरसागराच्या उत्तर किनाऱ्यावर पोहोचले. तेथे भगवान विष्णूंचे धाम आहे. तेथे जाऊन तेथे देवतांनी अत्यंत मंगल शब्दात विष्णूंची स्तुती केली. ती स्तुती ऐकून त्या देवतांनी केलेला प्रणाम स्वीकार करून शरण आलेल्या सर्व देवतांसमोर भगवान विष्णू प्रकट झाले. शंख चक्र गदा धारण केलेले जनार्दन स्वामी प्रकट झाले आणि उत्कृष्ट तेजाने उक्त असलेले विष्णू दिसतात. देवतांनी त्यांना नमस्कार केला आणि त्यांची स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेले विष्णू त्यांना म्हणाले, हे देवतांनो, तुम्ही तुमच्या तेजाची पुन्हा वृद्धी करून मी वृद्धी करीन. मी सांगतो तसे तुम्ही आता करा, म्हणजे तुमच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुमची वृद्धी होईल. आणि वासुकी नागाची नेती म्हणजेच दोरी करून समुद्रात घुसडा, यातून अमृत निघेल. तर मी सांगतो तसे तुम्ही करा. तुम्ही आणि दैत्य एकत्र व्हा, सर्व औषधी आणून त्या समुद्रात टाका आणि अमृत प्राप्तीच्या निमित्ताने मंदार पर्वताची रवी आणि वासुकी नागाची नेती म्हणजेच दोरी करून समुद्रात घुसडा, म्हणजे त्यातून अमृत निघेल. आणि दैत्यांना सांगा, या कार्यातून जे काही निघेल त्यातील अर्धा भागावर तुमचा हक्क राहील. त्या मंथनातून निघालेले अमृत पिऊनही तुम्ही बलवान अमर व्हाल. त्याच वेळेस मी अशक्ष युक्ती काढीन, त्यामुळे तुमचे क्षेत्र दैत्य अमृत पिऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या वाटेला फक्त समुद्र मंथनातील परिश्रम येतील. देवांचे देव विष्णूंचे असे सांगणे ऐकून देव दैत्याकडे गेले. त्यांनी राक्षसांशी तह केला. देव आणि दानवांनी नाना प्रकारच्या औषधी आणून एकत्र केल्या. सर्व शरद ऋतूतील आकाशांप्रमाणे स्वच्छ असलेल्या क्षीरसागराच्या पाण्यात टाकल्या. मंदार पर्वताची रवी केली. वासुकी दोरीप्रमाणे त्यास गुंडाळला. जिकडे वासुकीची शेपटी होती तिकडे देवतांना आणि वासुकीच्या तोंडाकडील बाजूस दानवांना विष्णूने उभे केले. त्या सर्वांनी अत्यंत वेगाने समुद्र घुसळायला सुरुवात केली. वासुकीच्या तोंडातून निघणाऱ्या ज्वालाप्रमाणे दाहक श्वासांनी दैत्यशीन बनले आणि त्या श्वासातून श्वास ढगातून शेपटीच्या बाजूकडे पाऊस पडत राहिल्याने देवीची शक्ती वाढू लागली. भगवंत विष्णूने क्षीरसागरात फिरणाऱ्या मंदार पर्वताला उचलून धरण्याष्टक्ष कासवाचे रूप घेतले. त्या कूर्म रूपातील विष्णूंनी आपल्या पाठीवर मेरू पर्वतात पेलेला होता. त्यावेळी शंख चक्र गदा घेतलेल्या आपल्या नेहमीच्या रूपात ते देवांच्या बाजूत दोरी खेचत होते. त्याच वेळी कोणालाही न दिसणाऱ्या अत्यंत विशाल स्वरूपात ते मंदार पर्वतावर वर दाब देत होते. क्षीरसागरात घुसळताना सर्वप्रथम कामधेनू निघाली. तेव्हा देवदानवांनी अत्यंत आनंदाने तिच्याकडे पाहिले. त्यानंतर वारुणीने निर्माण केली. तेव्हा मंथन सुरू झाले. तेव्हा त्रैलोक्य सुगंधित करणाऱ्या आणि देवताचा आनंद वाढवणारा कल्पवृक्ष निर्माण झाला. नंतर रूप आणि उदारता गुणांनी परिपूर्ण असलेल्या अप्सरा क्षीरसागरातून निघाल्या. त्यानंतर चंद्र निघाला, शंकरांनी धारण केला. नंतर निघालेले विष नागांनी ग्रहण केले. त्यानंतर पांढरे कपडे निघाले, विष हे विष्णूंनी ग्रहण केले. प्रदोष कालामध्ये क्षीरसागरातून ज्यावेळेस समुद्र मंथनामधून निघाले, प्रदोष कालामध्ये विष निघाले, तर सर्व देव आणि दानवांनी शंकरांना प्रार्थना केली आणि त्यावेळेस हलाहल विष हे शंकरांनी ग्रहण केले आणि त्यांचा कंठ निळा झाला, म्हणून त्यांना निळकंठ असे नाव प्रसिद्ध झाले. आणि जो कोणी प्रदोष कालामध्ये शिवशंभूची पूजा करतो त्यांचे दुःख दारिद्र्य दूर होऊन शिवशंभूची कृपा होते, म्हणून प्रदोष कालाला एवढं महत्त्व आहे. प्रदोष काल हा सूर्यास्त नंतरचा 4:30 सूर्यास्त नंतर म्हणजेच
4:30 नंतर 6:30 पर्यंत हा प्रदोष काल राहतो. तो प्रदोष काल म्हणजे सूर्यास्तानंतर 45 मिनिट पहिले आणि 45 मिनिट बादमध्ये हा सूर्यास्त प्रदोष काल असतो. अमृताने भरलेले कमंडलू घेतलेले धन्वंतरी प्रकट झाले. मग तेव्हा सगळेजण आनंदाने नाचू लागले. आता उमललेल्या कमळावर बसलेली अत्यंत तेजस्वी लक्ष्मी माता निघाली. कमळे घेऊन क्षीरसागरातून वर आली. तेव्हा तेथे जमलेल्या ऋषींनी श्रीसूक्त म्हणून तिची स्तुती केली. म्हणून श्रीसूक्तला एवढं महत्त्व दिले गेले आहे. समुद्र मंथनातून ज्यावेळेस महालक्ष्मी माता निघाली त्यावेळेस ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्णरतस्रज्जाम चंद्राम हिरण्मयीम लक्ष्मीम जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मी मनपगामिनीम यस्यं विंदेहम गामश्वम पुरुषानहम अश्वमेधा. हे श्रीसूक्त जे आहे हे श्रीसूक्त हे देवांनी सर्वांनी लक्ष्मी मातेसमोर म्हटले. ओम श्रीम नमः या मंत्राचा जप केला. ओम कमलवासिनीय स्वाहा या मंत्राचा जप केला. ओम ह्रीं श्रीं ऐं कमलवासिनीये स्वाहा या मंत्राचा जो कोणी 108 वेळा 1008 वेळा त्याचे कसलेही 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूरच होते. या मंत्राने हा मंत्र कुबेराने सुद्धा जपलेला होता. म्हणून या मंत्राला एवढं महत्त्व दिलं गेलेलं आहे. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य अधिपतये धनधान्य समृद्धी मे देही देही धापये स्वाहा. ओम श्रीं नमः या मंत्र हे 2 मंत्र. ओम नमो विष्णवे नमः हे 3 मंत्र जो कोणी सकाळ संध्याकाळ दुपार रात्र झोपता उठता बसता केव्हाही जाप करतो मनातल्या मनात त्याचे दुःख दारिद्र्य सहजासहजी नष्टच होते असे स्वतः महालक्ष्मी मातेने ह्या विष्णू पुराणमध्ये सांगितलेले आहे. समुद्र मंथनामधून ज्यावेळी महालक्ष्मी माता निघालेल्या होत्या त्या महालक्ष्मी मातेने सांगितलेले हे सर्व मंत्र मी तुम्हाला आता सांगत आहे. तर अशी या महालक्ष्मीची सेवा केली आणि कमळाची माळ लक्ष्मीला अर्पण केली. जो कोणी कमळाची फुलांची 108 वेळांची माळ जो कोणी लक्ष्मी मातेला अर्पण करतो त्याच्यावर महालक्ष्मीची कृपा राहते. विश्वकर्माने तिच्या अंगावर दागिने चढवले. अशा प्रकारे दिव्य वस्त्र व दागिने घातलेली ती महालक्ष्मी भगवान विष्णूच्या हृदय कमलावर स्थिर झाली. तिच्या या सृष्टिक्षेपाने सर्व देवगणांना अतिशय आनंद प्राप्त झाला. लक्ष्मी देव पक्षात गेलेली पाहून उद्यम झालेली दैत्यांनी धन्वंतरीच्या हातातील अमृतांचे कमंडलू हिसकावून घेतले आणि ते पाहून विष्णूने स्त्रीरूप धारण केले आणि आपल्या मायेची मोहिनी टाकून मोहिनी रूपी विष्णूने ते कमंडलू मिळवले. देवतांनी ते कमंडलू त्याने आणून दिले. इंद्रादी देवतांनी ते अमृत पिले. त्यामुळे अत्यंत रागावून जाऊन राक्षसांनी आपापली शस्त्रे परजून देवावर आक्रमण केले. अमृत पिऊन बलवान झालेल्या देवतांनी त्यांचा पराभव केला. काही राक्षस मेले व तर काही पळून गेले. शंख चक्र गदाधारी विष्णूला प्रणाम करून सर्व देव आनंदाने तेथून निघून गेले. इंद्र पुन्हा स्वर्गाचे राज्य करू लागला. सूर्य तारे आपापल्या मार्गाने चालू लागले. अग्नी प्रज्वलित होऊ लागले आणि प्राणी मात्र धार्मिक बनले. त्रैलोक्याला ऐश्वर्य मिळाले. इंद्राने स्वर्गाचा राज्याभिषेक करून घेतला आणि त्याने लक्ष्मीची स्तुती केली. तो म्हणाला, हे लक्ष्मी तू सर्व विश्वांची माता आहे. उमललेल्या कमलासारखे तुझे डोळे आहेत. तू विष्णूच्या हृदयावर विराजमान झालेली आहे. तुला माझा नमस्कार असो. आणि लक्ष्मी अष्टक म्हणून तिची स्तुती केली. नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा असते महालक्ष्मी नमस्तुते. असे जे अष्टक येते ते लक्ष्मी अष्टक म्हणून त्यांची स्तुती केली आणि ती कमळातून जन्मलेली असून तू कमळातच राहते म्हणून लक्ष्मी अष्टक श्री सूक्त आणि जे 3 मंत्र मी तुम्हाला सांगितले यांना एवढं महत्त्व दिलं गेलेले आहे. तसेच तुझ्या हातातही कमळ शोभून दिसत आहे. कमळांच्या पाकळ्यांसारखे तुझे डोळे आहेत. तुझा चेहरा कमळासारखा आहे. पद्यनाभ विष्णूची तू प्रिया आहे. तू सिद्धी आहे स्वदा आहे स्वा आहे सुधा असून ती तिन्ही लोकांना पवित्र करणारी. जो कोण दिवसातून स्वदा 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 असे 3 वेळा म्हणतो तर त्यांचे पित्र जे नरकमध्ये पडलेले असतील ते नरकातून बाहेर येतात आणि महालक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होते. स्वदा हा शब्द जो आहे हा विष्णूंचा अवतार आहे. म्हणून 3 वेळा घरात सकाळ संध्याकाळ शिवलिंगाची पूजा करण्याच्या वेळेस स्वदा 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 3 वेळा म्हणावे. असे जर केले तर महालक्ष्मी शिवशंभूची 33 कोटी देवी देवतांचा आपल्यावर आशीर्वाद राहतो. तू संध्या रात्री प्रभा विभूती श्रद्धा सरस्वती शोभून यज्ञविद्या महाविद्या आत्मविद्या कर्तविद्या वेदत्रयी वाता दंडनीती आहे. तू सर्व जगाला आपल्या शांत आणि उदक करून स्वभावाने व्यापलेले आहे. हे देवी तू आमचा त्याग करून निघून गेली होतीस तेव्हा हे त्रैलोक्य नष्ट झाले होते. तू आता आम्हाला पुनर्जीवन दिले आहे. स्त्री पुत्र घर धान्य मित्र यांचा लाभ तुझी कृपादृष्टी असेल तर होतो. तुझी कृपा असेल तर आरोग्य ऐश्वर्य सुख समृद्धी नांदते. शत्रूंचा नाश होतो आणि सर्व पावनमयी होते. अशी
अशी प्रार्थना केली आणि सर्व पावन करणाऱ्या हे जननी, आमची कोठारे, गोठा, घर, वस्तू, देह, स्त्री यांचा तू त्याग करू नकोस. हे अमले, तू ज्याचा त्याग करतेस त्यांना तू त्याग, सत्यशील, शुद्धता, गोष्टी अभावाने उलट तुझी कृपा झाली की ते सर्व गुण प्राप्त होऊन ऐश्वर्य, कुलीनता लगेच मिळते. तुझ्या गुणाचे वर्णन करण्यास ब्रह्मदेवाची जीभही असमर्थ आहे. हे लक्ष्मी, तू मजवर प्रसन्न हो आणि मला धन धान्य दे आणि माझा त्याग करू नकोस. लक्ष्मी म्हणाली, हे देवेश इंद्रा, तू जी स्तुती केली, तू जे मंत्र गायले, तू जे सर्व काही बोलले, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. तर आता वर माग. तुझ्या या स्तोत्रांनी, मंत्रांनी केलेल्या पूजा अर्चनांनी जो कोणी श्रवण करेल त्याच्यावर माझा आशीर्वादच राहील आणि त्याचे 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर करून त्याच्यावर महालक्ष्मीची कृपा राहील. त्याच्या मुलाबाळांना सुख समृद्धी, यश, कीर्ती, मान वाढवेल. जे जिथे जातील त्यांना यश कीर्तीच देईल आणि त्यांच्या चारी बाजूंकडून धनाचे कुबेर सारखे भंडार वाढवेल. एवढी तू स्तुती केली. ते स्तोत्र जो कोणी म्हणतो, श्रवण करतो, पठण करतो, कोणाला सांगतो, शेअर करतो, तर मी तुझ्यावर प्रसन्न झालेली. तू एवढं महालक्ष्मीचं चरित्र, एवढी महालक्ष्मी स्तुती मला ऐकवली तर मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न झाली आहे इंद्रा. तर आता वर माग. तुला वर काय पाहिजे आहे तर मला वर द्या, असं इंद्राने सांगितलं. तर असे करून त्रैलोक्याचा त्याग करू नकोस. तसेच गायलेले तुझे स्तोत्र जे म्हणेल, जे कोणी श्रवण करेल, पठण करेल, तुझी स्तुती करेल, त्याचे तू कधी त्याग नको करू. मी जे काही स्तोत्र बोललेली आहे, इंद्र म्हणाला, मी जे काही स्तोत्र म्हणले, महालक्ष्मी अष्टक म्हणले, श्रीसूक्त म्हणले, जे काही मंत्र स्तोत्र म्हणाले, ज्या स्तोत्रांनी जे भक्त तुझी स्तोत्र श्रवण करतील, पठन करतील, त्यांच्यावर तू कृपा करून ठेव. जो 7 जन्मांपर्यंत काय जन्मांपर्यंत तुझी कृपा राहू दे जो, असा मला आशीर्वाद दे. त्यावेळेस लक्ष्मी म्हणाली, तसेच होईल, तथास्तु. त्यावेळेस लक्ष्मी म्हणाली, इंद्रा तू चिंता करू नको. दे तू स्तोत्र म्हटले आणि त्या स्तोत्रांनी तुझे कोणी भक्ती भावनेने श्रवण, चिंतन, पठण करेल, कोणाला शेअर करेल, तरी सुद्धा मी त्या भक्तांवर कृपा करेल आणि त्याची जन्मोजन्मांतरची दरिद्रता दूर करेल आणि त्याला मोक्षाची प्राप्ती देईल आणि माझ्या जवळ त्याचं कायम स्थान राहील. कुबेरचा भंडार त्याच्या घरी भरलेला राहील. म्हणून लक्ष्मी म्हणाली, तसेच होईल, तथास्तु. पूर्वी लक्ष्मी, भृगुऋषी आणि त्यांची पत्नी ख्याती यांच्या पोटी जन्मली. अशा रीतीने लक्ष्मी समुद्र मंथनाद्वारे क्षीरसागरातून पुन्हा प्रकट झाली, असे पराशर ऋषी म्हणाले. ते म्हणाले, भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतारित घेतात तेव्हा त्यांच्या बरोबर जेव्हा विष्णूंनी अवतार घेतलेला आहे, ज्या रूपात, तेव्हा लक्ष्मी मातेने अवतार घेतलेला आहे. आणि विष्णू आदित्य रूप घेतले आहे तेव्हा तिने कमळातून जन्म घेतलेला आहे. आणि विष्णूंनी परशुरामाचा अवतार घेतला तेव्हा तिने पृथ्वीचा अवतार घेतला. रामाचा अवतार घेतला श्री विष्णूंनी, त्यावेळेस तिने सीता बनली. तर कृष्णाच्या अवतारात रुक्मिणी बनली तेव्हा भगवान देवरूप असतात, ती देखील दिव्य रूपात असते. ही कथा जो वाचेल, ऐकेल, कोणाला सांगेल तो 3 पिढ्यांपर्यंत काय, त्याच्या 72 पिढ्यांपर्यंत लक्ष्मी त्यांच्या सतत राहील आणि त्याच्या घरी कल, दारिद्र्य दूर राहील. असे सांगितलेले आहे की जो कोणी वाचेल किंवा ऐकेल किंवा श्रवण करेल तर त्याच्या 3 पिढ्यात लक्ष्मीचा नाश कधीच होणार नाही आणि तेथे कल आणि दारिद्र्य अजिबात टिकणार नाही. तेथे कोणाची नजर दोष लागणार नाही, वास्तुदोष लागणार नाही, ग्रह पीडा काहीच लागणार नाही. असे हे महालक्ष्मीचे चरित्र, एवढे अत्यंत पावनमयी चरित्र, जो खूप भाग्यवान आहे त्याच्या पदरी खूप काही जन्माचे पुण्य आहे, त्यालाच हे महालक्ष्मीचे चरित्र विष्णू पुराणातील ऐकायला मिळेल. तर मित्रांनो, असे हे विष्णू पुराणातील चरित्र होते महालक्ष्मीचे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, कमेंट्समध्ये जय महालक्ष्मी माता नक्की करा. जो महालक्ष्मी माता करेल, गावाचं नाव सोडून त्यांच्यावर महालक्ष्मीची कृपा होईल, गावाचे नाव पण करा आणि महालक्ष्मी मातेची कृपा होण्यासाठी जय महालक्ष्मी माता नक्की करा. म्हणजे आपल्या हृदयात महालक्ष्मी माता कायमस्वरूपी कायम वास्तव्य राहील. जशी विष्णू भगवानांच्या हृदयामध्ये श्रीचं वास्तव्य आहे तसे आपल्या हृदयामध्ये बी श्रीचं वास्तव्य असला पाहिजे. म्हणून महालक्ष्मी मातेसाठी कमेंट्स, लाईक, सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आवडला असेल. लक्ष्मी कोणाला नको हवे, तुमच्यांपासून तर माझ्यांपासून सर्वांना लक्ष्मी हवी असते. म्हणून महालक्ष्मी पाहिजे असेल त्यांनी कमेंट्समध्ये जय महालक्ष्मी नक्की करा. तर मित्रांनो, मला असं वाटत होतं की मी 10-15 मिनिटांचाच व्हिडिओ करायचा होता, कारण लिंगपुराण फक्त 15 मिनिटाचा केला तर विष्णुपुराण पण 15 मिनिटाचंच करेल वेळ नसल्यामुळे. तर जर कथा पूर्ण आली, पण मला कथा संपूर्ण तुम्हाला सांगणं भाग होतं, कारण की पॅरेग्राफ कथाचा, महालक्ष्मी चरित्राचा, महालक्ष्मी स्तुतीचा आणि जे दुर्वासा ऋषींनी इंद्राला जो श्राप दिला, ती संपूर्ण कथा तुमच्या ध्यानात येण्यासाठी मला थोडा लॉंग कथा करावी लागली.
वेळ कमी असल्या कारणाने सुद्धा मी लॉंग कथा केली. तर माझ्या या कथासाठी तुम्ही माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कमेंट्स नक्की करा. जय महालक्ष्मी. तुमच्या माझ्यावर कृपा असावी. जय महालक्ष्मी.